आम्ही सगळे ते रूममेट वगैरे. पण मग त्यानंतर कानाला एकच खडा लावला की अभ्यास फक्त हॉस्टेलची रूम मिळवायसाठी करायचे. बाकी पॉइंटर वगैरे ठीक आहे, पण हॉस्टेलची रूम मिळाली पाहिजे हा मात्र अभ्यासाचा मेन हेतू आहे. एवढं मात्र कळून चुकलं होतं. अभ्यासामध्ये म्हणजे 10वीला खूप चांगले मार्क भेटले, 12वीला पण खूप चांगले मार्क भेटले, पण कॉलेजमध्ये इतकं जास्त एक्सपोजर भेटलं की अभ्यासामध्ये ॲव्हरेज किंवा अबव ॲव्हरेज राहिलो. म्हणजे की पॉइंटर इतका पण खराब नाही आहे, 8.3 होता शेवटला. पण त्यामध्ये कृपा म्हणायची ते कोळेकर सर आणि नवघरे सर. कारण आमच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन नवघरे सर आणि कोळेकर सर घ्यायचे आणि माझ्या प्रोजेक्टचे गाईड कोळेकर सर होते. सो सरांनी पण कधी आमचं टेन्शन घेतलं नाही आणि आम्ही पण सरांचं टेन्शन घेतलं नाही. खूप रॉयल माणूस. फक्त अभ्यासासाठी नाही तर बाकीच्या कोणत्याही गोष्टीसाठी कोळेकर सरांना फोन करायचा, 100% मदत मिळणार. बाकीची तुमची आर्थिक असो सामाजिक असो कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही अडकलाय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी व्यक्ती म्हणजे कोळेकर सर. त्यानंतर मला सुरुवातीला इथं आल्यावर माहीत नव्हतं की आपल्या इथं COEPची SBIची ब्रांच आहे. सो मी आधीच तिकडं लोनची वगैरे सोय करून आलो होतो. पण मग नंतर इथं कळालं की कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळत आहेत, नॉन गव्हर्नमेंटल स्कॉलरशिप मिळत आहेत. सो सिंदीकर सर इथे बसलेत. त्यावेळी आमच्यावेळी अशी कंडिशन होती की एका विद्यार्थ्याला एकच स्कॉलरशिप भेटेल. आम्ही मात्र सचिन जाधव सर, विटकर सर आणि शिंदेकर सरांना रिक्वेस्ट केली की सर थोडीशी आमची कंडिशन कन्सिडर करा आणि आम्हाला ॲटलिस्ट 2 स्कॉलरशिप घ्यायची तरी संधी द्या. सो पण मी खूप खूप सर धन्यवाद देतो. त्यावेळी तुम्ही माझ्या त्या कंडिशनचा विचार केला, त्यामुळेच मी आज घडू शकलो. अदरवाईज खूप डिफिकल्ट सिच्युएशन आली असती. त्यावेळी मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कॅल्सॉफ्ट इंडिया यांनी या 2 संस्थांनी मला CSR थ्रू मदत केली कॉलेजची. पण मग त्यातून माझी कॉलेजची फीज आणि हॉस्टेलची फीज जायची आणि मला मेसचे जी काही चार्जेस असतील ते, कारण घरून काय पैसे यायचे नाहीत. कारण परिस्थिती अशी होती की घरून मी पैसे मागत नव्हतो. कारण जबाबदारीचं ओझं लहान वयात आल्यामुळं कळतंय की बाबा मागितलंच नाही पाहिजेत. सो ही गोष्ट मॅनेज करायलासाठी अर्न अँड लर्नमध्ये काम करायला चालू केलं. सुरुवातीला स्कॉलरशिप सेक्शनमध्ये सचिन जाधव सर, विटकर सर यांच्याकडे काम करायला चालू केलं. आणि या फेजमध्ये एवढं मला कळून चुकलं होतं की काय म्हणजे टीचिंग स्टाफसोबतचं आपलं रिलेशन थोडंसं ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे. पण नॉन टीचिंग स्टाफसोबतचं रिलेशन मात्र एकदम 100% एकदम खणखणीत नाणं आहे. म्हणजे त्यामध्ये असतील की डोंबाळे सर स्टुडंट सेक्शनचे असतील किंवा सचिन जाधव सर असतील किंवा हॉस्टेलचे विनोद सर असतील. आपल्याला बोनाफाईड पाहिजे असलं तर एका दिवसात बोनाफाईड मिळणार. सो रिलेशन इतकं चांगलं होतं की म्हणजे